श्री स्वामी समर्थ. स्वामींची एक सुंदर ओळ आहे. देव नव्हे भाजीपाला, देव नाही बाह्याला भुलेला, देव भावनेचा भुकेला. किती सुंदर ओवी स्वामींची आहे. देवाला दुसरं काहीच पाहिजे नाही. देवाला जर प्राप्त करायचं असेल तर आपला भाव हा खूप महत्त्वाचा आहे. तो भाव निर्माण करण्यासाठी नामस्मरणाची फार गरज असते. हे नामस्मरण आपल्या अंतरात्म्यामध्ये जेव्हा रुजतं त्यावेळेस खऱ्या अर्थाने महाराज काय आहे आणि महाराज कुठे आहे हे आपल्याला कळू लागतं. या ताईंसोबत देखील आज असंच काही घडलेलं आहे. खूप शिकून जाणारा आणि प्रत्येक सेवेकऱ्याला काहीतरी समजावून सांगणारा हा अनुभव आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला ताईंच्या शब्दामध्ये सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे पालनकर्ता, आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असलेले आपले गुरुमाऊली म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, मी हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी आहे. आज मी माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे. महाराजांचे माझ्या आयुष्यातील खूप मोठे अनुभव आहे. माझी जी दुःखद कहाणी आहे ती सर्व काही सांगणार आहे. महाराजांच्या आदेशानुसार मी हे तुम्हाला सर्व काही सांगत आहे. माझे नाव सौ अर्चना देशमुख असे आहे. स्वामी भक्तांनो, मला स्वामींची सेवा करण्याची संधी स्वामींनी कधी दिली हे सांगायला फार आवडेल. स्वामी भक्तांनो, आपण जेव्हा स्वामींच्या सेवेत येतो त्यावेळेस खूप सारे पाप, दुःख, अडचणी स्वामींकडे घेऊन येत असतो. स्वामींनी जेव्हा मी त्यांच्या समोर गेली त्यावेळेस स्वामी काय, स्वामींची सेवा काय, हे कोण आहेत, काय आहेत, काहीच माहीत नव्हतं. ही शक्ती नेमकी कशी काम करते हे देखील माहीत नव्हतं. पण जशी जशी स्वामींच्या सेवेत आले तसे तसे एक एक अनुभव येत गेले आणि तसे तसे मला स्वामी कळत गेले. जेव्हा स्वामी नेमकी काय आहे हे कळालं त्यावेळेस मला कशाचीच आशा राहिली नाही. या माया मोहामधून मी पूर्णपणे निवृत्त झालेली होते. मी लहानपणापासून दत्त महाराजांशी जोडलेली गेलेली होती, कारण माझे आजोबा हे गुरुचरित्राचं घरामध्ये कायम पारायण करत असायचे. त्यामुळे मला महाराजांची सेवा करायला फार वेळ लागला नाही. पण मी कधीच कुठलीच उपासना वगैरे काहीच केलं नाही. पण आयुष्यात एवढे दुःख आले, एवढ्या अडचणी आल्या ना, तर असं वाटायचं की आपल्याच बाबतीत असं का बरं होत आहे. ज्यावेळेस माझं लग्न करून देण्यात आलं त्यानंतर माझी मुलगी ही 1.5 ते 2 वर्षाची होती, तेव्हाच माझे मिस्टर ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाले. मिस्टर गेल्यानंतर खूप दुःखाचा डोंगर कोसळला आणि मला माझे दीर होते त्यांनी घराबाहेर काढलं. तुझं इथं काहीच नाही असं म्हणून घराबाहेर काढलं. आता कुठे जाणार तर आई वडिलांकडेच जाणार. एक भाऊ होता, एक बहीण होती. बहिणीचं लग्न झालं, भावाचंही लग्न झालं. मी तिथे राहत होती, पण मला ते काही पटत नव्हतं. त्यांच्याकडे बोज बनून राहण्याचं, आपण स्वतःचं काहीतरी करावं असं खूप इच्छा होती. माझे आईवडील म्हणायचे की आमच्यामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत तुझं काहीतरी व्यवस्थित आम्ही करून देऊ. पण मला दुसरं लग्न करायचं नव्हतं. मला माझ्या मुलीसोबत राहायचं होतं. तीच माझं सर्वस्व होती असं मला वाटायचं. आणि त्यानंतर काय झालं की मग माझ्या आईवडिलांनी मला त्यांच्याच जवळ एक छोटीशी जागा घेऊन दिली आणि तिथे एक खोली बांधून दिली. माझी मुलगी आणि मी आम्ही दोघी तिथे राहू लागलो. आणि मग मी एक व्यवसाय करू लागले. त्या घराजवळच छोटंसं असं आपली हातगाडी असते त्या हातगाडीसारखं मी तयार केलं आणि तिथे जे काही रोजचं सामान असतं ते सामान ठेवलं. भाजीपाला, त्यानंतर थोडेसे कपडे, असे वेगवेगळे धंद्याचे सामान ठेवले. जसे पैसे येईल तसे मी सामान वाढवत होते. असं करून मी माझा उदरनिर्वाह करत होती. मुलीला शिकवत होती. त्यावेळेस माझी मुलगी जेव्हा 10वीला गेली त्यावेळेस मला असं वाटायचं की तिने खूप काही शिकावं, खूप काही करावं. त्यावेळेस जेव्हा ती तिच्या मावशीकडे गेलेली होती त्यावेळेस तिला तिथे स्वामींची ओळख पटली. स्वामी काय आहे ते तिला कळालं. तीच तिथे स्वामींची सेवा करू लागली, मठात जाऊ लागली. आणि त्यानंतर ती येताना महाराजांचं पुस्तक आणि स्वामी महाराजांचा फोटो घेऊन आली आणि ती मला सांगत होती की आई, स्वामींची सेवा केल्यावर सर्व दुःख अडचणी ह्या दूर होतात असं मला तिथे सांगितलं होतं. तर मग मी हे ऐकलं आणि त्यानंतर मोबाईलवरती महाराजांचे व्हिडिओ
अनुभव मला येऊ लागले ते मी बघू लागले आणि स्वामींची सेवेत कधी आले मलाही कळालं नाही. स्वामींची सेवा सुरू झाली. नामस्मरण, तारक मंत्र म्हणणे. आता स्वामींकडे एकच प्रार्थना होती, स्वामी माझं आयुष्य तर गेलं, फक्त माझ्या मुलीच्या वाट्याला दुःख येऊ देऊ नका. तिचं सर्व काही व्यवस्थित करा, कारण तिच्याशिवाय मला कोणाचाच आधार नाही. तुम्ही आणि ती, आपण दोघंच आहोत, बाकी कोणीच नाही, असं मी स्वामींना म्हणायची. त्यासाठी सेवा करायची, बाकी काहीच नको. मला कितीही दुःख येऊ द्या, कितीही अडचण येऊ द्या, मी ते सहन करायला तयार आहे, कारण शेवटी जे भोग आहे ते भोगायचेच आहे. आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो, हळूहळू मी स्वामींच्या सेवेत इतकी रंगली की मला दुसरं काही कळतच नव्हतं. उठता बसता खाता पिता श्री स्वामी समर्थ या क्षणाक्षणी मंत्राचा मी जप करू लागले. हळूहळू स्वामींची सेवा खूप वाढत गेली. माझी मुलगीही सेवा करायची. मुलीचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, तिने BSc केलं. त्यानंतर MScला ॲडमिशन घ्यायचं होतं. MScला ॲडमिशन घेण्यासाठी फार पैसे लागणार होते आणि तिला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं होतं. तर मग मी महाराजांना फक्त एक विनंती केली की तिचं अशा ठिकाणी नंबर लागू द्या की जिथे तिला योग्य शिक्षण मिळेल, सर्व काही तिच्यासाठी योग्य असेल अशा ठिकाणी तिचं लागू द्या आणि पैसे तुम्हीच नियोजन करा, कारण माझ्याकडे काहीच नाही. करता करविता तर तुम्हीच आहात, तुम्हालाच सर्व काही करायचं आहोत, कारण तिचे पालन करता तुम्हीच आहात, असं स्वामींना विनंती केली. त्यानंतर स्वामी भक्तांनो, काय आश्चर्य, माझ्या मुलीचा नंबर हा पुणे येथे लागला आणि ते खूप छान कॉलेजला गव्हर्नमेंट थ्रू तिचा नंबर लागला आणि ती पुणे युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेजला गेली. तिथे गेल्यानंतर आता तिचं शिक्षण हे सुरू झालं. MSc करत होती, चांगलंही होतं, त्यामुळे मला खूप आनंद व्हायचा. महाराजांकडे एकच प्रार्थना होती की तिच्याकडे लक्ष ठेवा, तिला वाईट मार्गावरती फक्त जाऊ देऊ नका, एवढंच स्वामींना म्हणत होती. रोज तिची आठवण काढून स्वामींकडे तिच्यासाठी प्रार्थना करत होती आणि स्वामींची सेवा सुरू होती. एकटीच असल्यामुळे स्वामींची सेवा करायला मला फार वेळ मिळायचा. रोजच्या माझे जवळपास स्वामी महाराज माझ्याकडून रोजचं स्वामीचरित्र, त्यानंतर जेवढ्या माळी मला शक्य होईल तेवढ्या माळी, कामामध्ये नामस्मरण, त्यानंतर तारक मंत्र आणि गुरुचरित्राचा एक अध्याय, रामरक्षा आणि हनुमान चालिसा अशा विविध सेवा महाराज माझ्याकडून रोज करून घेत होते. जशी सेवा यायची, जसे व्हिडिओ यायचे तसे मी करायची. मी कुणाकडेही स्वामी सेवेत आल्यानंतर कधीही कुणाकडे प्रश्न उत्तर केले नाही, कधीच काही केलं नाही. जी माझ्या मनाला वाटेल ती सेवा मी घ्यायचे, संकल्प करायचे आणि सेवा सुरू करायचे आणि महाराज खूप छान त्यामध्ये प्रचिती द्यायचे. दिव्यामध्ये वेगवेगळे आकार व्हायचे. महाराजांपुढे जे रोज फूल ठेवलेलं असायचं ते फूल रोज खाली पडायचं, त्यामुळे खूप छान वाटायचं की आपली सेवा स्वामींपर्यंत पोचत आहे. स्वामी भक्तांनो, खूप छान मला वाटायचं. त्यानंतर काय झालं की आयुष्यात दुःख हे कधी येतील सांगता येत नाही, कारण पूर्वकर्मे आपण जे काही केलेलं असतं तेच आपल्याला इथे फेडावं लागतं, त्यामुळे कधीही निराश व्हायचं नसतं. माझ्या बाबतीत देखील असंच झालं. मला अचानक माझ्या पोटामध्ये खूप दुखायला लागलं की एवढा त्रास व्हायचा की पोटात नेमकी का बरं दुखत आहे हे मला कळत नव्हतं. त्यावेळेस काय झालं, मी हॉस्पिटलला गेली, सर्व चेकअप केले. डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या पोटामध्ये पाणी झालेलं आहे, ते पाणी काढून घ्यावं लागेल. मला तर खूप धक्का बसला की असं कसं झालं, मी महाराजांची एवढी सेवा करते, एवढं सर्व करते, तरी माझ्या आयुष्यामध्ये असं का बरं घडलं, असं मला माझ्या मनामध्ये प्रश्न यायला लागले. आपण माणूस आहेत आणि माणूस म्हटल्यानंतर आपण स्वार्थी बनतोच. महाराजांनी कितीही आपल्यासाठी केलेलं असेल, पण थोडं जरी दुःख दिलं तर लगेच स्वामींवरती आपण ब्लेम करायला लागतो. ही चूक मी केली, ती चूक कोणीही करू नका, असं मला तुम्हाला ते सांगायचं आहे. त्यासाठी हा अनुभव मी तुम्हाला सांगत आहे. त्यानंतर स्वामी भक्तांनो, त्यांनी जेव्हा असं सांगितलं त्यानंतर मग मी महाराजांचं नामस्मरण केलं. जे ठीक आहे ते करा म्हटलं, स्वामी तुम्हाला सर्व काही पुढचं माहीत आहे. माझी मुलगी घरी आली आणि माझ्यापाशी हॉस्पिटलला थांबली. आमच्याकडे फार पैसे नव्हते, त्यामुळे मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला ॲडमिट झाली. तिथे ॲडमिट झाल्यानंतर स्वामी तुम्हीच करून घ्या असं मी म्हटले. माझे जे भोग असतील ते भोगण्यासाठी मला ताकद द्या, शक्ती द्या, अशी विनंतीही स्वामींना मी करत होती आणि खरंच स्वामींनी ती ताकद, शक्ती मला दिली. त्यानंतर स्वामी भक्तांनो, माझे जे काही होतं ते क्रिया, ऑपरेशन वगैरे ते सर्व काही व्यवस्थित झालं. मला घरी डिस्चार्ज मिळाला आणि मी घरी आले, पण मला काही बरंच वाटत नव्हतं, कारण मला पुन्हा तिथे इन्फेक्शन झालं होतं. माझं प्रचंड मला वेदना होत होत्या इन्फेक्शन झाल्यामुळे.
पुन्हा हॉस्पिटलला गेली. डॉक्टरांना सांगितलं माझा त्रास काही कमी होत नाही, आणखी त्रास वाढला आहे. डॉक्टरांनी बघितलं. डॉक्टर म्हटले खूप इन्फेक्शन झालं आहे, तुम्हाला पुन्हा ॲडमिट व्हावं लागेल. असं ऐकल्यानंतर तर म्हटलं आता स्वामी आता हद्दच झाली, आता काय करायचं, मला फक्त ताकद द्या हे याच्याशी लढण्यासाठी. कारण मागच्या जन्मी काहीतरी मी घोर पाप केलं असेल, त्याची शिक्षा मला आता मिळत आहे. हे भोगणं क्रमप्राप्त आहे. फक्त मुखामध्ये तुमचं नाव असू द्या, शक्ती द्या, ताकद द्या असं म्हणायची. त्यानंतर पुन्हा एकदा ॲडमिट झाली. पुन्हा ती क्रिया सुरू झाली. प्रचंड त्रास व्हायचा आणि स्वामींना म्हणायचे तुम्ही म्हणता ना भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, कुठे आहात तुम्ही, मला दिसत नाही, असं स्वामीशी बोलायची. खूप भांडायची आणि स्वामींकडे रडायची. तारक मंत्रही म्हणायची, बोलायची. मुलगी माझ्यासाठी रात्रंदिवस रडत होती, तीही स्वामींकडे खूप भीक मागायची, खूप प्रार्थना करायची. त्यानंतर मला डिस्चार्ज मिळाला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मी बेड रेस्टच होती, झोपूनच होती. सर्व काही बंद होतं. मुलगी सेवा करायची, मला खाऊ पिऊ घालायची, तिचाही अभ्यास बुडत होता. त्यानंतर मग असंच तिने काय केलं की यूट्यूबलाच असं बघितलं की कुठली सेवा करावी की जेणेकरून स्वामी महाराज प्रसन्न होतील आणि माझ्या आईला लवकरात लवकर बरं करतील, पूर्वीसारखं करतील. कारण माझं पूर्णपणे सर्व काही बेडवरती होतं. माझी मुलगीच माझं सर्व काही करत होती. त्यामुळे मलाही खूप वाईट वाटायचं की एवढ्या लवकर माझ्या मुलीला हे करावं लागत आहे, तिचा अभ्यास बुडत आहे. मी स्वामींना म्हणायची की स्वामी लवकर मला बरं करा, मला तुमची सेवा करायची आहे, पूजा करायची आहे, अशी मागणी स्वामींकडे तर रात्रंदिवस चालूच होती. त्यानंतर स्वामी भक्तांनो तिने यूट्यूबला बघितलं आणि तारक मंत्राचं अनुष्ठान आपण करूया असं तिच्या मनात वाटलं. कारण तिने जे अनुभव ऐकला त्यामध्ये त्या ताईंचं देखील असंच झालं होतं. 21 वर्ष त्या एका किडनीवरती जगत होत्या. अक्षरशः 2-2 चमचे त्या पाणी पित होत्या. पण त्यांना एका ताईंनी सांगितलं की तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करा, बघा काय चमत्कार होतो. त्यांनी तारक मंत्राचं अनुष्ठान केलं, तारक मंत्र म्हटलं आणि ते तीर्थ पिलं. त्यानंतर त्यांना जो डोनर मिळत नव्हता तो डोनर त्यांना अगदी 8 दिवसामध्ये भेटला आणि विशेष म्हणजे त्या डोनरची आणि यांची किडनी मॅच झाली. ही फक्त अशक्य गोष्ट स्वामींच्या कृपेने शक्य झाली होती. या ताईंचा अनुभव ऐकल्यानंतर मुलीलाही वाटलं तारक मंत्रानेच आपली आई आता तारून स्वामी नेणार आहे. म्हणून तिने संकल्प केला आणि तारक मंत्राचं अनुष्ठान सुरू केलं. ती मला रोज तारक मंत्राचं तीर्थ देऊ लागलं. माझी मुलगी खूप श्रद्धा भावाने मनापासून स्वामींची सेवा करते आणि तिने खूप अंतःकरणापासून माझ्यासाठी स्वामींकडे साथ घातली, स्वामींना विनवणी केली आणि रोज 21 वेळेस तारक मंत्र म्हणून ते तीर्थ मला द्यायची. आणि अक्षरशः जेव्हा ते तीर्थ ती मला पाजायची त्यावेळेस देखील तारक मंत्र म्हणायची. माझ्या नाडीवरती महाराजांचा जप करायची, महामृत्युंजय मंत्राचा जप करायची. आणि स्वामी भक्तांनो अक्षरशः मी बेडवरून उठूही शकत नव्हते, काहीच करू शकत नव्हते. माझे डायपर वगैरे देखील तीच चेंज करायची. पण मला खूप वाईट वाटायचं आणि त्या दिवशी मी स्वामींशी खूप भांडले, स्वामी आज तरी काहीतरी चमत्कार करा. तो वार होता गुरुवारचा. मला आज उठता येऊ द्या आणि मला अंघोळ करायची आहे आणि तुमच्याजवळ बसायचं आहे, मी असं स्वामींना म्हटली. आणि खरंच मला कुठून शक्ती आली, कशी आली, ताकद आली मला कळालंच नाही. मी अक्षरशः मुलीला म्हटले की आज मला अंघोळ करायची आहे, पाणी तापव आणि मला उठव. मुलीने धरून मला बाथरूममध्ये नेलं आणि मी त्या दिवशी अंघोळ केली आणि महाराजांपुढे बसली. स्वामींना मी म्हटली की स्वामी आज मी इथे बसली आहे, आता पुन्हा कधीच त्या बेडवरती मला झोपू देऊ नका. एवढीच माझ्यासाठी आता मी तुमच्यासाठी ही प्रार्थना करते, माझ्यासाठी एवढं करा तुम्ही स्वामी, मला तुमची सेवा करायची आहे, माझ्या मुलीचा अभ्यास बुडू देऊ नका असं म्हटले. आणि काय आश्चर्य, ज्या दिवशी स्वामींनी मला उठवलं त्यानंतर मी खरंच कधी बेडवरती झोपली नाही. म्हणजे बेडवर झोपायची पण कंटिन्यू पडून राहिली नाही. हळूहळू माझ्या तब्येतीमध्ये सुधारणा होऊ लागल्या. 21 दिवसामध्ये त्या तारक मंत्राने मला खूप ताकद शक्ती मिळाली आणि माझा जो जप चालू होता त्याने देखील माझ्यात खूप तरतरी शक्ती आली आणि मी उठून बसली. जे काही व्याधी होती ती सर्व काही दूर झाली, ती फक्त स्वामींच्या नामस्मरणाने. पुन्हा एकदा नव्याने उठली आणि मुलीला म्हटलं की आता तू जाऊ शकते, तू जा, तू आता थांबू नको, तुझा खूप अभ्यास बुडाला आहे, आता
पेपरही जवळ आलेले होते. आता मुलीचं कसं होणार? अभ्यास तर माझ्यामुळे तिचा खूप बुडाला. आता काय करायचं? महाराजांकडे विनंती केली की स्वामी, तिला जो काही तिचा अभ्यास बुडाला आहे तो सर्व तिच्याकडून तुम्ही करून घ्या आणि तिला साथ द्या, असं स्वामींना म्हटले. आणि खरंच माझी मुलगी, तिने खूप छान अभ्यास केला, महाराजांचीही सेवा केली आणि एवढ्या दिवस घरी राहून देखील ती विथ डिस्टिंक्शनमध्ये पास झाली. हे बघितल्यानंतर डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते. ही फक्त स्वामींची किमया होती. स्वामींनी ते सर्व काही करून घेतलेलं होतं. बाकी कोणीच करलं नाही, कारण करता करविता तेच आहे. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. स्वामी भक्तांनो, त्यानंतर असेच माझ्या दुकानावरती एक ताई आल्या होत्या आणि त्यांचं म्हणजे माझ्या मनात ध्यानात काहीच नव्हतं. त्यांच्या चेहऱ्याकडे बघून महाराजांनीच माझ्या मुखातून बोलून घेतलं असं मी म्हणेन. त्यांच्या चेहऱ्याकडून बघून मी म्हटलं, तुम्ही एवढ्या दुःखी का बरं आहात? खूप नाराज दिसता. त्यावेळेस आपण एखाद्याला जर विचारलं आणि तो खरंच खूप दुःखात असेल, अडचणीत असेल, तर तो त्याचं मन मोकळं करतो. त्याने मला सांगितलं की माझी मुलगी ही खूप आजारी आहे आणि त्यासाठी मला पैसेही नाही आणि मुलगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तर माझ्या तोंडातून सहज निघून गेलं की तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि जेव्हा तुमचा किती जप होतो ते बघा आणि ती जी विभूती पडेल ती विभूती तुमच्या मुलीला लावा, एवढी सेवा तुम्ही करा, असं म्हटले. आता दुःखात असल्यानंतर माणूस जो काही उपाय मिळतो तो उपाय करायला तयार होत असतो आणि त्यांनी तसंच केलं. त्या एक अगरबत्ती लावायच्या आणि नामस्मरण अगरबत्ती संपुस्तर करायच्या. त्यानंतर ती विभूती त्यांच्या मुलीला लावली आणि काय आश्चर्य स्वामी भक्तांनो, दुसऱ्या दिवशी त्या ताई आल्या आणि तुम्ही सांगितलं ते मी केलं आणि माझ्या मुलीमध्ये खूप सुधारणा झाली. तिला जे ICUमध्ये होतं तिला ते नॉर्मल वॉर्डला घेण्यात आलं आणि आता तिला उद्या परवा डिस्चार्जही मिळणार आहे, असं म्हटल्यानंतर मलाही खूप आनंद वाटला की त्यांचीही इच्छा पूर्ण झाली आणि त्यांच्या मुलीलाही बरं वाटलं. महाराजांपुढे गेली. खरंच तुमची किमया ही आगाध आहे. तुम्ही जे काही करता ते माझ्या मुखातून बोलून घेतलं, ते तुम्ही बोलून घेतलं, मी बोलली नाही. ज्याला सेवेत आणायचं, ज्याच्याकडून सेवा करून घ्यायची, त्याच्याकडून तुम्ही कशीही सेवा करून घेता, हे स्वामींना मी म्हटले. त्यानंतर स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये आता एकच इच्छा आहे की माझ्या मुलीला चांगला मुलगा मिळावा आणि तिला स्वतःच्या पायावरती उभं राहावं. त्यानंतर मला काहीच नको, माझे स्वामी आणि मी एवढंच आहे. तारक मंत्रामध्ये प्रचंड ताकद आहे. हा तारक मंत्र प्रत्येक भक्ताला तारून नेणार आहे, पण त्यासाठी आपला भाव, श्रद्धा हा खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आपले कर्मही चांगले असावे. ज्याचे कर्म चांगले आहे, जो स्वामींच्या सेवेशी एकनिष्ठ आहे, स्वामींना पूर्ण अनन्य भावाने शरण गेलेला आहे, स्वामींना सर्वस्व मानतो, स्वामी त्याचे सर्व आहे, त्याच्या आयुष्यामध्ये कुठलाही आनंद कमी राहत नाही. कारण स्वामी महाराज म्हणतात की आपण जेव्हा म्हणतो ध्यानात आलं का, तर त्याचा असा अर्थ असतो की तुमचं ध्यान आतमध्ये आलं का, पण आपण त्याचा वेगळाच अर्थ घेतो. ध्यानात आलं का, तर ध्यान आतमध्ये येणं खूप गरजेचं आहे. आपल्या ध्यानामनामध्ये स्वामी महाराज असणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आपण शरीराची स्वच्छता करतो, शरीर साफ ठेवण्याचा प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे अंतरात्मा स्वच्छ करण्याचं काम फक्त श्री स्वामी समर्थ हा क्षणाक्षणी मंत्रच करू शकतो, बाकी दुसरं काहीच नाही. त्यामुळे पूर्ण अंतःकरणापासून कुठल्याही अवस्थेमध्ये, कुठल्याही जागेमध्ये, कुठलंही काम करताना फक्त एकच करायचं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या अखंड नामजप सुरू ठेवायचा. आपल्या आयुष्याचं सोनं स्वामी महाराज केल्याशिवाय राहणार नाही. जसं माझ्या आयुष्याचं सोनं झालं तसं प्रत्येक ताईबाईचं हो, हीच स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि माझा अनुभव इथे संपवते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.